सोलापूरमध्ये श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त बुधवारी रात्री होमविधीचा सोहळा पार पडल्यानंतर सोलापूरकरांचे लक्ष लागलेल्या वासराच्या भाकणुकीचा विधी मोठ्या भक्तिभावात पार पडला। मानाचे 7ही नंदीध्वज मिरवणुकीने डॉक्टर निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूक स्थळी आणण्यात आले। यावेळी सिद्धरामाच्या जय जयकाराने परिसर दणाणून गेला। भाकणुकीसाठी मानकरी देशमुख यांच्या शेतातील दिवसभर उपाशी ठेवलेले वासरू वाजत गाजत विधीस्थळी आणण्यात आले। घागरीतील पाण्याने त्याच्या पायावर पाणी घालून कपाळी हळदी कुंकू लावण्यात आले। त्याच्यासमोर गाजर, गूळ, खोबरे, बोरं, ऊस तसेच विविध धान्ये ठेवण्यात आली। वासरू चलबिचल करत असतानाच त्याने मूत्रविसर्जन केले। या संकेतावरून भाकणूक सांगताना राजशेखर हिरेहब्बू यांनी यंदाच्या वर्षी पीक पाणी चांगले राहील, समाधानकारक पाऊस पडेल, शेतकऱ्यांनी चिंता करू नये असे भाकीत केले। हे ऐकताच उपस्थित भक्तगणांनी सिद्धेश्वर महाराजांच्या नावाने जय जयकार केला। आजवर झालेल्या भाकणुका 100% सत्य ठरल्याचे स्पष्टीकरणही हिरेहब्बू यांनी यावेळी केले। वेगळं महत्व आहे आणि आजपर्यंत आपण जे भाकणूक आपण केला ते 100% सत्य ठरलेलं आहे। तर यंदाची जी भाकणूक झालेली आहे त्यावरून राजकीय सामाजिक परिस्थिती किंवा देशातील स्थिती किंवा पाऊस किंवा कुठल्या वस्तूचे दर वाढणार काय नाही याबद्दल आपण बोलावं। महत्वाचे म्हणजे पहिला वासरानं गुळ खाल्लं म्हणजे लाल वस्तू मागणार, लाल वस्तू। आणि आम्हाला जो एक भीती होता 2026चा तो आम्हाला तो वाटत नाही। यावर्षी पाऊस वगैरे गेल्या वर्षी सारखंच पडणार, पण एक वासूर चलबिचल होता। आल्यापासून वासूर म्हणजे एका ठिकाणी उभारत नव्हता। आता त्याचं भविष्यकाळ का दाखवण्यात आम्ही सांगू शकत नाही। फक्त आम्हाला जो भीती होता 2026चा त्या वासरानं दाखवला नाही मला। वासरानं मूत्रविसर्जन केलं नाही। पाऊस पडणार, गेल्या वर्षी कुठे गेलं होतं? नाही, पाऊस पडणार की नाही पडणार? गेल्या वर्षी कसं पाऊस पडणार, पाऊस पडणार, सर्वसामान्य पाऊस पडणार परिस्थिती। गेल्या वर्षी कुठं दाखवलंच नाही ना। आणि विशेष वासरू आल्याला ओरडला, आपण सगळे बैलत काय संकेत काय मला तेच कळणार। आल्याला ओरडला, एकच आवाज दिला मला, ते थोडं संकेत काय मला तर कळना। आणि ओरडला आणि आज आल्यापासून वासरू चलबिचल आहे। अस्थिरता आहे का देशात? का आता मी सांगू शकत नाही। वासरू माता अस्थिरता दाखवायला लागल्या, राजकारण तर आम्ही सांगत नाही। देशाची परिस्थिती सिद्धेश सरक, थोडा सिद्धेश सरक, हे अक्षर तर अण्णा ए तो गणे